श्री स्वामी समर्थ. नागपंचमीचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठं दिलेलं आहे. पुरा परंपरा चालत आलेलं महत्त्व आहे. आणि नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा का करावी? कारण हिंदू धर्मात आपल्या नागांचा संदर्भ नागयोनी आणि मनुष्ययोनी याचा एक सांगड घातलेली आहे की आपले ते पूर्वज पण येतात त्याच्यात. त्यामुळे एक ती सेवा आपण नागपंचमीची सेवा ही केली पाहिजे. ह्या सेवेमुळे काय होतं की आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आलेला असेल तर तो दोष जातो. काही पितृदोष असतील, नागदोष असतील, सर्पदोष असतील ते याच्याने नष्ट होतात. म्हणून नागपंचमीचं व्रत हे दर श्रावण महिन्यात पंचमीच्या दिवशी आपण केलं पाहिजे. तर काय करायचं की याच्या दोन पद्धती आहेत की एक 9 प्रकारचे नाग बनवायचे कणकेचे, त्याच्यात हळद टाकायची आणि ते नाग एका पिवळ्या कपड्यावरती पाटावरती मांडायचे. त्यांना हळद कुंकू अक्षता व्हायच्या, लाह्या व्हायच्या, दुधाचा नैवेद्य दाखवायचा, खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवायचा त्यांना आणि काळे तीळ आणि साखर ही त्यांना अर्पण करायची आणि त्यांना प्रार्थना करायची, हे नागदेवता, आमच्या वंशामध्ये तुमची काही हत्या झाली असेल, काही तुम्ही दुखावले गेले असाल, आमच्याकडनं काही राहिलं असेल तर आमच्यावर कृपा करा. हे तुम्हाला आम्ही हे देतो आहे, हे नैवेद्य अर्पण करतो आहे, हा स्वीकार करा आणि आमच्या कुटुंबावर, आमच्या लेकराबाळांवर, मुलाबाळांवर सर्व कृपा राहू द्या. आमच्या कुंडलीमध्ये कुणाचे काही कालसर्पदोष असतील, काही नागदोष असतील, सर्पदोष असतील, कुणाला वाईट सर्पांचे स्वप्न पडत असतील तर ते सर्व बंद होऊ द्या. एवढ्यासाठी आम्ही ही तुमची पूजा करतो आहे असं म्हणून मनोभावे हे करून नवनाग स्तोत्र येतं. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालिया तथा एतानि नवनामानि नागाणाचं महात्मनाम सायंपडे नित्यम प्रातःकाली विशेषता. तर हे स्तोत्र आपण 9 वेळेस म्हणायचं आणि प्रार्थना मनोभावे धूप दीप दाखवून प्रार्थना करायची आणि ते संध्याकाळी त्याचं विसर्जन करताना एका गावाबाहेर जाऊन निर्जन जागी असं सोडून द्यायचं. ते गाठोडं आपण एका त्याच फडक्यात आपण त्या वस्त्रामध्येच घेऊन जायचे बाहेर आणि त्यांना मुक्त करायचं. कुणाच्या पायंदळे येणार आणि गाडी खाली येणार अशा मोकळ्या जागेत त्यांना सोडायचं. एवढी उपासना केली तर भरपूर झाली. श्री स्वामी समर्थ.